नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. येणारी जी अमावस्या आहे ती 1000 अमावस्या केलेल्या समान असणार आहे. येणारी अमावस्या आहे ती 3 वर्षानंतर अमावस्या जी येते तिला अधिक असं महत्त्व असतं. तर या अधिक महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्येला अधिक महत्त्व असतं, कारण या महिन्यातील अमावस्या ही पुरुषोत्तम मासामध्ये येत असते. म्हणजेच हा संपूर्ण महिना भगवान विष्णूंच्या नावे समर्पित आहे. तर संपूर्ण महिना भगवान विष्णूंना समर्पित असल्यामुळे आपण ज्या काही सेवा केलेल्या असतात त्याचं फल आपल्याला मिळत असतं. तर 1000 सूर्यग्रहण म्हणजेच 1000 सूर्यग्रहण, सूर्याची ऊर्जा किती असते तुम्हाला देखील माहिती आहे. एवढी ऊर्जा असणारी अमावस्या, त्याच पद्धतीने 1000 अमावस्या आतापर्यंत जेवढ्या अमावस्या झाली आहेत तेवढ्या 1000 अमावस्यामध्ये ही एक अमावस्या मानली जाते. तर बघा, आपल्याला या दिवशी काय करायचं आहे, पितरांची सेवा करायची आहे. 15 जून या दिवशी अमावस्या तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. तर यामध्ये देखील तर बघा, 14 जूनला अमावस्या सुरू होते आणि 15 जूनला पण अमावस्या आहे. तर 14ला अमावस्या सुरू होते 12:20 नंतर, दुपारी 12:20 अमावस्या सुरू होणार आहे. आणि 15 तारखेला सकाळी 8:08 8:24 असणार आहे. 8:24 अमावस्या असणार आहे. तर सगळ्यांना असा प्रश्न असेल की 14 तारखेची अमावस्या करायची की 15 तारखेची करायची. तर 15 तारखेला अमावस्या आहे. 15 तारखेलाच तुम्हाला ज्या काही सेवा सांगणार आहे त्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत. शक्य नसेल तर 15 तारखेला, तर 14 तारखेला तुम्ही संध्याकाळी जरी ही सेवा केली तरीही चालेल. तर बघा, हा काळ जो आहे तो अमावस्याचा असणार आहे. आता 15 तारखेची ग्राह्य धरली जाते, कारण सूर्याने बघितलेली तिथी म्हणजे सकाळ म्हटलं तर 15 तारखेची येते. तर उगवत्या सूर्याबरोबर जी अमावस्या आहे तर ती येते, म्हणजेच 15 तारखेची अमावस्या. तर 15 तारखेला अमावस्या असणार आहे. ही सोमवती अमावस्या आलेली आहे आणि अधिक महिन्यातील सांगता म्हटलं तरी देखील चालेल. तर अधिक महिना संपणार आहे, नंतर 3 वर्षानंतरच आपल्याला हा योग मिळणार आहे. आपण पितरांची दरवेळ सेवा करत असतो. दर 6 महिन्यातनं काही ना काहीतरी योगावती आपण पितरांची सेवा करत असतो. पिंडदान करत असतो, पितरांना जेवू घालत असतो, पितरांची सेवा करत असतो. रोज आपण पितरांची सेवा करतो. पण एवढं करणं फक्त एवढंच पुरेसं आहे का? तर बघा, आपल्याला रोज सकाळी संध्याकाळी 2 वेळेस जेवायला वगैरे लागतं, मग आपल्या पितरांना नाही का लागत? तर आपल्या घरामध्ये आतापर्यंत जर तुम्ही कोणती सेवा केली नसेल किंवा आपल्या घरामध्ये पितृदोष आहे, त्याच पद्धतीने भूत प्रेत पिशाच्य बाधा आहे, वाईट बाधा आहे, आपल्या घरामध्ये थाट मांडून बसलेली आहे, निगेटिव्हिटी आहे, आजारपण आहे, एखादं असं काम असतं की ते आता होईल अशा मार्गावरती असतं, पण ते काम देखील होत नाही. म्हणजे असं वाटतं की आता झालेलं आहे, सगळं संपलेलं आहे, फक्त एवढंसं कणभर राहिलेलं काम आहे, तर ते काम झालं की आपण सक्सेस होणार. पण यशस्वी होणार आपल्याला प्रयत्नाने यश येणार, तर याच्यामध्ये असं आपल्याला वाटत असतं. पण कुठेतरी तिथेच ठिणगी एक पडते की सगळं काम आपलं विस्कटतं, तर यश मिळत नाही असं देखील होतं. तर असं का होतं? पितरांचा जो आशीर्वाद आहे आपल्या डोक्यावरती तो नसतो. तर आशीर्वादाचा हात आपल्या डोक्यावरती असणं गरजेचं आहे. पितृ नाराज असतील तर या दिवशी आवर्जून आपल्याला या सेवा करायच्या आहेत. पुरुष करत नाहीत, तर भरपूर पुरुष आपले दादा ते करतात सेवा, पण काही पुरुष करत नाहीत. पुरुष बाहेर कष्ट करत असतात आणि घर स्त्री सांभाळत असते. तर आपल्याला घरातील जी कुलस्त्री आहे तिने कोणत्या सेवा करायच्या आहेत आणि आपल्या घरातील पुरुषांनी कोणत्या सेवा करायच्या हे देखील मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तुमचं जे किचन आहे तिथे तुम्हाला 2 उपाय सांगणार आहे. 2 उपाय सांगणार ज्यामुळे आपले पितृ खुश होतील, आशीर्वाद देतील. घरातील निगेटिव्हिटी बाधा, भूत प्रेत पिशाच्या बाधा करणी कोणी केली असेल तर तीसुद्धा काढून टाकतात. तर त्याचा प्रभाव देखील ते आपल्या डोक्यावरून कमी करत असतात. आणि त्याचा जर प्रभाव तुम्हाला कमी करून घ्यायचा असेल, आपल्या पितरांना खुश करायचं असेल, तर तुम्ही आवर्जून हा उपाय करा. तुम्हाला जो मी उपाय सांगणार आहे, तर बघा काय करायचं. आपलं किचन आहे, आपल्या किचन ओट्यावरती कुठेही तांब्या भरून ठेवायचा आहे, पाणी गच्च भरून घ्यायचं आणि ही सेवा करताना शक्यतो डोक्यावरती काहीतरी पदर वगैरे घ्यायचा आहे. सन्मानपूर्वक आपल्याला प्रत्येक गोष्ट करायची. आपल्या डोक्यावरती पदर घ्यायचा, तिथे पाण्याचा तांब्या भरून ठेवायचा आहे किचनमध्ये. त्याच्यावरती एक प्लेट झाकून ठेवायची आणि त्याच्या बाजूला तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे. तुम्ही मातीची पंती घेऊ शकता किंवा कणकेचा दिवा बनवला तरी चालणार आहे. त्यामध्ये तिळाचं तेल टाकायचं आहे. तिळाचं तेल टाकायचं आणि तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. कोणतंही कार्य करताना सगळ्यात अगोदर भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे. ओम नमः भगवते वासुदेवाय नमः, किंवा प्रार्थनेशिवाय कोणतीच सेवा फलित होत नाही, एवढं लक्षात घ्यायचं. त्यामुळे ही सेवा करण्या अगोदर भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आहे. आणि पितरांच्या स्मरणात आपण पित्र म्हणजेच
पितरांना खुश करण्यासाठी किंवा पितरांचा कुठेतरी आपल्याला प्रभाव जो आहे तो आपल्या डोक्यावरती ते कुठेतरी नाराज आहेत यासाठी आपल्याला आपल्या किचनमधून सुरुवात करायची. किचन ओट्यावरती तुम्हाला किंवा किचन ओट्यावरती ठेवायचं, शक्यतो तुम्हाला तांब्या भरून पाणी ठेवायचं आहे आणि ती प्रज्वलित करायची. पण तिच्या खाली काहीतरी तांदूळ किंवा फुलाचं आसन द्यायचं. तुम्हाला ते पाणी पण तिथेच प्रज्वलित करायचे आहे आणि तुम्ही सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस केलं तरी देखील चालणार आहे. नंतर 16 तारखेला सकाळी उठून ते पाणी तुम्ही तुळस सोडून इतर कुठल्याही झाडाला घालायचं. एवढे एक काम करायचं. त्यामुळे पितृ आपले शांत होतात, पितृ आपले प्रसन्न राहतात आणि पितरांचा आशीर्वाद आपल्याला भेटतो. आपण कोणतीही पूजा वगैरे करताना बघा ओम पितृदेवताभ्य नमः असं देखील म्हणत असतो. तुम्हाला देखील माहितीच आहे पितरांचा आशीर्वाद हा खूप महत्त्वाचा असतो. प्रत्येक पूजेमध्ये प्रत्येक कार्यामध्ये आपण पितरांचा आशीर्वाद घेतो, तर पितरांना अजिबात विसरायचं नाही. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपला नारळ आहे. नारळाच्या आतली जी कवटी आहे, आपण आतला जो नारळ घेतो, आतला जो नारळ आहे पूर्ण नारळाचा गोल भाग, जी वाटी मिळते फुटलेली, पूर्ण नारळाच्या गट्टूत तो लागणार आहे. थोडासा वरून कापायचा थोडासा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या वस्तू सांगणार आहे ती गोष्ट तुम्हाला घरातील कुल स्त्रीनेच करायची. काय करायचं, त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं, पितरांना प्रसन्न करायचं आहे, त्यांना काहीतरी घास द्यायचा आहे. तर ते अशा वेळेस ते नारळाची ती वाटी घ्यायची आहे, पूर्ण असेल ती, आणि शक्यतो भेटेल बघा अख्खी वाटी. किराणा मालाच्या दुकानामध्ये गेला तर तुम्ही अख्खी वाटी मागितली नारळाची तर अख्खी मिळते. अख्खी वाटी घ्यायची, थोडीशी वरून थोडीशी कापायची, म्हणजे त्याच्यामध्ये ते तुम्हाला जी सामग्री सांगणार आहे ते तुम्ही ॲड करू शकता. त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला गव्हाचं पीठ टाकायचं, थोडी साखर टाकायची आहे आणि त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत. 1 चमचा तूप टाकायचं, सगळं मिक्स करायचं आणि ते जे थोडंसं कापलेलं होतं वरून नारळ त्याचं तोंड बंद करायचं आहे. आणि तुमच्या जवळपास कुठेही पिंपळाचं झाड असेल तर त्या पिंपळाच्या झाडाखाली ही वाटी ओम पितृदेवताभ्य नमः त्यांच्या स्मरणार्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणून तिथे तुम्हाला ती वाटी ठेवून घरी माघारी यायचं आहे. एवढेच कार्य करायचं आहे. महिलांनी बरोबर आवर्जून करायचं. आता पुरुषांनी आवर्जून काय करायचं आहे तर बघा, आपल्या घरातील सर्व पुरुष मंडळी आपल्या पितरांच्या स्मरणार्थ आपल्या ही सेवा करायच्या आहेत. तर एक तांब्यामध्ये पाणी घ्या, पाण्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत आणि तुमच्या घराच्या बाहेर गेल्यानंतर पहिलं जे पिंपळाचं झाड दिसेल तुम्हाला, तुमच्या घरासमोर 1 2 3 पिंपळाचे झाडं आहेत, तुम्हाला माहिती आहे, पण तुमच्या दृष्टीला पहिलं पिंपळाचं झाड पडेल त्या झाडाला पितरांच्या स्मरणार्थ तुम्हाला ते पाणी घालून यायचं आहे. एवढं लक्षात घ्यायचं आहे. पण तुमच्या दृष्टीस पहिलं जे झाड पडेल त्याच झाडाला तुम्हाला घालायचं, पिंपळाच्या झाडाला. कारण ही अमावस्या अशी आहे की या अमावस्यामध्ये अधिक असं महत्त्व आहे. तुम्ही जेवढी सेवा कराल पितरांची तेवढं जास्त पुण्य तुम्हाला लाभत असतं. आणि हे उपाय केल्यामुळे आपले पितृ शांत होतात, त्यांचं देखील पोट भरलं जातं आणि ते देखील आपल्याला आशीर्वाद देत असतात. आपल्या घरावरती जी काही भूत प्रेत पिशाचबाधा आहे, कर्णीबाधेचा प्रभाव आहे, वाईट बाधाचा प्रभाव आहे, तो कुठेतरी ते काढतात आणि कृपा आशीर्वाद त्यांचा आपल्यासोबत सदैव राहतो. जी कामं आतापर्यंत होत नव्हती, जी कामं आपल्याला अडत होती, जी काम प्रत्येक कामामध्ये अपयश येत होतं, आता काम होतं आहे असं वाटतं. काहीतरी होऊन सगळं विस्कळीत होतं, ते सगळी कामं मार्ग लागतील आणि घरामध्ये आपल्या सुख शांती समृद्धीसुद्धा नांदायला लागेल. कारण पितरांचा आशीर्वाद असेल तरच आपण फक्त त्यांनी दिले त्यांच्या जीवावरती आपण जगतोय. त्यांनी जे कमवलं त्याच्यावरती आता आपण जगतोय. ते नसते तर आपण त्यांच्याशिवाय आपलं काहीच नसतं असं म्हटलं तर देखील चालेल. त्यामुळे पितरांना खुश करा, त्यांचा आशीर्वाद प्राप्त करा. पितरांची देखील सेवा करायची आणि पुरुषांनी हे पाणी घालताना तुम्हाला दक्षिणमुखी तोंड करायचं आहे. दक्षिणेला बघत तुम्हाला पाणी घालायचं आहे. पितरांच्या स्मरणार्थ ओम पितृदेवताभ्य नमः असं म्हणत पाणी पिंपळाच्या झाडाला तुम्हाला घालायचं आहे. तुम्ही कोणत्याही दिशा पकडाल, दक्षिण दिशेला तुम्हाला हे करायचं आहे. आणि जी महिलांनी किचनमध्ये जो तुम्ही तांब्या ठेवणार आहे, दिवा ठेवणार आहे, तोही दक्षिण दिशेच्या साईडलाच ठेवायचा. दिव्याची वात देखील दक्षिण दिशेलाच तुम्हाला करायची आहे. एवढंच लक्षात घ्यायचं. आणि तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली ज्यावेळेस नारळाची जो गट्टा तुम्ही ठेवणार आहेत, नारळाची वाटी तुम्ही जी ठेवणार आहेत सामग्री भरून, तीसुद्धा दक्षिण दिशेला तोंड करूनच तुम्हाला ठेवायची आहे. अशा पद्धतीने आवर्जून ही सेवा तुम्हाला करायची आहे. 3 वर्षातून एकदा ही अशी अमावस्या येते जी अतिशय महत्त्वाची असते. आणि आपण आता ज्या काही सेवा केलेल्या आहेत त्या अधिक महिना पूर्ण भगवान विष्णूंना समर्पित आहे. पुरुषोत्तम मास आहे हा, आणि त्यांना समर्पित असल्यामुळे आपण जी काही सेवा केलेली आहे ती डायरेक्ट भगवान विष्णूंच्या चरणाशी अर्पित होत असते. त्यामुळे आपल्याला कोणतेही
काम निष्फळ होत नाही, त्या सेवेचं फळ मिळतंच. त्यामुळे अधिकाधिक आपल्याला पुण्य मिळवायचं आहे. 1000 अमावस्या केल्याचं फळ मिळवायचं असेल तर तुम्ही आवर्जून या अमावस्येला या सेवा मी तुम्हाला सांगितलेल्या करायच्याच आहेत. कोणत्याही प्रकारचा पितृदोष राहत नाही, त्यामुळे दर अमावस्येला जर ही सेवा केली तर अतिशय उत्तम आहे. हा उपाय जो आहे तो प्रत्येकाने नक्की करावा. तुमच्या जीवनामध्ये थोडा का होईना तुम्हाला वेगळा फरक जाणवायला नक्कीच जाणवेल. तुम्हाला नक्कीच अनुभव येईल. याचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचा मनापासून आभारी आहे. सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.